नमस्कार मंडळी, आमचं कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आता मी थड्याजवळ आमचे मित्र प्रमोद रासम उर्फ वडणकर पंबो बोलतात त्या प्रेमान सगळे, त्याच्या दुकानावरती आता थोड्या खरेदीसाठी आलो आहे। 27 बुधवारी गणेश चतुर्थी चालू होते, त्यासाठी बघूया आता काय काय त्याने गणपती स्पेशल भरला आहे ते। आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। बबन कोबल बसले आहेत तिथे, बबन साहेब बसले आहेत। नमस्कार बबन साहेब। पम्या, काय काय भरलंय दुकानामध्ये? गणपती स्पेशल काय काय दाखव। मोदक आहे, हा हा बेसन लाडू आहे, रवा बेसन लाडू आहे, हा सेव लाडू आहे, शेंगदाणा लाडू आहे, फटाके आहेत। हे मोदक आहेत ना? मोदक, हे फटाके फटाके आहेत। आणि इकडे काय आहे? अगरबत्ती वगैरे। अगरबत्ती आहे, हे आहे मोदक हे व्हरायटी हे वेगळे आहे, हे वेगळे आहे ना? वेगवेगळे वेगळे आहे। ही अगरबत्ती, अगरबत्तीचा ब्रँड कसा आहे सांग जरा। हा 100 रुपये, हा हा 70 रुपये। सुवासिक अगरबत्ती, शेंगदाणा लाडू 60 रुपये पॅकेट। हा देसी घी तूप, हा घी तूप, हा 360 रुपये अर्धा किलो। अर्धा किलोचं ब्रँड आहे ते। अच्छा, एक दिवाबत्ती, हे कसं आहे? ही गायत्री दिवाबत्ती आहे, हा हे 140 रुपये। 140। हे रवा लाडू, बेसन लाडू ना? हे रवा बेसन 40 नग, 200 रुपये पर नग। अच्छा, अजून काय आहे? हे बेसन लाडू, हा हे पण 200 रुपये पर नग। अच्छा, कापूस, धूप, अगरबत्ती वगैरे सर्व मिळेल ना? सर्व तर अशा प्रकारे त्याने भरपूर आहे। हा हे काय? ग्रँड फटाके आहेत काय? 500 माळ। हे ओरिजिनल काय लिहिलं आहे? हा हप्ती बार, वरती ते फटाके आपले आहेत। हे बॉम्ब, चॉकलेट केक आहे। अच्छा, अजून नेहमीच हे फरसाण वगैरे सर्व ते जे दुकानात आहे ते आहेच, त्या वस्तू आहेत। अच्छा, तर याने कांदे, बटाटे, नारळ वगैरे गणपतीसाठी आपण घेऊ शकता इथे। अच्छा, गुलाबजामुन आहेत काय? अच्छा, ओके। खजूर बर्फी आणि नेहमीचे आपले दुकानातील वस्तू आहेत त्या आहेत। बदाम बर्फी, अजून नेहमीचे व्हरायटी आहेत तेच आहेत ना? हा, जे दुकानात वस्तू आहेत ते बाकीच्या आहेतच। अशा एकंदरीत सांगायचं म्हणजे त्यांनी गणपतीसाठी अशा भरपूर वस्तू त्याने आता धूप, अगरबत्ती, कापूर सगळे इथे मिळेल तुम्हाला। फटाके, बेसन लाडू, रवा लाडू, गणपतीसाठी वातीसाठी तेल, कापूस, धूप, अगरबत्ती, मोदक पुडे। मोदक पुड्यामध्ये हे व्हरायटी आहेत। हे बघा 21 मोदक आहेत ना? 21 मोदक, 11, 21 असे व्हरायटी आहेत ते। तर अशा प्रकारे हे घी आहे, तूप, स्वागत। अशा प्रकारे त्यांनी गणपतीसाठी खास भरपूर असं सामान भरलेलं आहे। आणि आहे थड्याजवळ, थडा स्टॉप आहे हरकुळ खुर्द गावामध्ये, आणि इथे आपण वस्तू या नक्की घ्या। बाजारात उपलब्ध असतातच, परंतु थड्याजवळ आपल्या बंधूने, आपल्या मित्राने, आपल्या नातलगाने दुकान घातलेलं आहे। आणि गणपती स्पेशल त्यांनी भरपूर ठेवलेलं आहे सामान, आणि नेहमीच्या वस्तू आहेत ते आहेतच। तर आपण इथे नक्की खरेदी करा, योग्य दरात तुम्हाला तुम्हाला वस्तू देईल। नमस्कार।
काय बोललात नाही? तुमकाच नमस्कार केलाय मी. जय पावना देवी. काय बरं ना? गणपतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा तुम्हाला भरपूर आयुष्य देवो. होय, धन्यवाद. थड्याजवळचं एकदम वडाचं झाड जुन्यातलं जुनं आहे. इथे स्टॉप आहे, एसटी स्टॉप आहे. आणि इथे सावली पण भरपूर असते उन्हाळ्यात. इथे माणसं बसतात वगैरे, आराम करतात. आणि स्टॉप असल्यामुळे प्रवासी येणारे इथे आराम करून पुढे प्रवासाला निघतात. जुन्यातलं जुनं झाड आहे वडाचं. आम्ही भरपूर वर्ष हे झाड बघतोय. आता आमचे परब साहेब पण फोंड्यातून बाजार करून आले आहेत. नमस्कार. गणपती बाप्पा मोरया. बाकी बरा ना? हा, धन्यवाद. हो. तर प्रमोदच्या दुकानावरती गेला होता. बघू म्हटलं काहीतरी जरा खरेदी करू आणि गणपतीसाठी आणि नवीन काय गणपती स्पेशल काय काय वस्तू ठेवल्या आहेत ते बघू. तर बघितलं भरपूर त्यांनी गणपती स्पेशलसाठी फराळ बोललात तर रवा लाडू, शेंगदाणा लाडू, बेसन लाडू, मोदकाचे व्हरायटीज, पॅकेट्स वगैरे, असं फटाके वगैरे भरपूर असं काय नाही काय त्याने भरलं आहे. शिवाय गणपती पूजेसाठी लागणारा धूप, अगरबत्ती, कापूर वगैरे सगळ्या वस्तू त्याच्याजवळ आहेत. आपण सर्वांनी त्याच्याजवळ नक्की खरेदी कराल अशी आम्ही आशा बाळगतो. आणि आमचा छोटासा व्हिडिओ आहे तो कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबर तर तुम्ही करणारच आहात, त्याबद्दल शंका नाही. धन्यवाद.